हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. मित्रांनो, आपण पाहत आहेत मरुआई दिवे 40+ आयोजित माजी सभापती चषक सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून हा शेवटचा सामना मैदानामध्ये सुरू झाला आहे. एका बाजूला बंद्रामारुती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला वेताल कोपार. पहिला चेंडू संतोष मडवीचा पहिला चेंडू शेखर पाटीलनं हवेमध्ये खेळलेला आहे. अगदी चेंडू मिडऑन क्षेत्रामध्ये सेफ लँड झाला आहे. शैलेश म्हात्रे, विनायक पाटील आणि विजय पाटील यांच्या तिघांच्या मध्ये हा चेंडू पडला होता. 2 धावा पहिल्या चेंडूवर शेखर पाटीलच्या बॅटमधून. आडोस पडोस की लढाई. दोन्ही टीम एकाच पंचकृषीतील आहेत आणि दोन्ही टीमला एकामेका टीमच्या खेळाडूंचे चांगले डावपेच ठाऊक आहेत. इथे हा चेंडू ऑन साइडला खाली क्षेत्र आहे. डीप मिड विकेट सीमा पार. शेखरच्या बॅटमधून हा पहिला चौकार. गुड शॉट. चांगला फटका अगदी ते शेखर पाटीलचा आपण पाहिलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा. बंद्रामारुती काल्हेर टीम एक कंप्लीट टीम आहे. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आणि गोलंदाजी युनिट देखील खूप चांगला आहे. आज सुजित तात्याशेठ संघाला जॉईन नाही आहेत, मात्र संघाची कामगिरी चांगली आपल्याला पाहायला मिळते. विजय पाटील टीमचे कॅप्टन चेंडूच्या समोर दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. किशोर पाटील आणि शेखर पाटील ही जोडी आपण वेताल कोपट टीमची पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8. चांगली मॅच आहे. आजच्या गटातील ही शेवटची मॅच आणि जो संघ ही मॅच जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. कालच्या दिवसाचा विजेता आई गावदेवी ओली आणि उद्याच्या दिवसातील अंतिम विजेता असा पहिला सेमी फायनल उद्या होणार आहे. तिसरा चेंडू डॉट आलाय. क्या बात आहे. इथे फटका अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला नक्कीच इनफिल्डच्या वरतून फटका केले होते, मात्र शैलेशनं इथे चुकी केलेली आहे. उंची जास्त मिळाली. दावेची अगदी हवेच्या विरुद्ध दिशेने फटका होता. नक्कीच झेल इथे शैलेश म्हात्रेंना ड्रॉप केला आहे. एक सिंगल धाव आली. सिंगलनं धावसंख्या पाहतोय आपण 9. उद्याचा मित्रांनो या स्पर्धेचा फायनल दिवस आहे. उद्या बरोबर आपल्याला 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. गावदेवी पिंपलगार, देवेश्वर पाये, गावदेवी वेले, चिरोबा 40+ कोण, जय बजरंग कारिवली, अष्टविनायक ठाकूरपाडा, एजी स्पोर्ट वेस अँड कंपनी, गावदेवी रांजनोळी आणि स्टार 11 लोणाड. उद्या 8 संघ आहेत. उद्या आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. क्या बात है. सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 9 आणि या 9च्या 9 धावा शेखर पाटीलच्या बॅटमधून आहेत. 5 चेंडूमध्ये 9 आणि 1 चेंडू खेळलेत किशोर पाटील.
अरे जोशी, क्या बात आहे, सुरेख टप्पा. काल्हेर गावची A1 जोडी समाजसेवक मारुती म्हात्रे आणि राजन म्हात्रे आपलं देखील स्वागत. नक्कीच दया भंडारी साहेबांकडून देखील बंदऱ्यामारुती काल्हे टीमला शुभेच्छा आलेत. धन्यवाद दया भंडारी साहेब. इथे बघूया हा चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिझनला विजय पाटीलनं काय चांगला झेल टिपलाय. अरे जोशीच्या खात्यामध्ये पहिली विकेट. शेखर पाटील आउट. फलंदाज सँडी आलेत. विकेट राजेश भोईर यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा आहेत. अनिल म्हात्रे असतील, रोहित म्हात्रे, रमेश दादा म्हात्रे आणि नक्कीच कोपर गावचे सरपंच हेमंतजी गरज साहेबांकडून देखील वेताल कोपर टीमला या सामन्यासाठी शुभेच्छा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. शनीनाथ तरे तिथे आहेत. तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. तीन धावा या चेंडूवर सँडीने पूर्ण केली आहेत. धावसंख्या आपण 3 ने पाहतोय 12 वर. 9 चेंडू 12 धावा. अरे जोशीनं दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हे 3 धावा खर्च केलेत. शनीनाथ तरे माजी कॅप्टन, बंदऱ्यामारुती काल्हे टीमचे सर्वात यशस्वी संघनायक. कारण की त्यांच्या कारकिर्दीमध्ये बंदऱ्यामारुती काल्हे टीमनं तब्बल 7 फायनल जिंकल्या होत्या आणि 1 बाईक जिंकण्याचा मान देखील पटकावलेला आहे. समाधान म्हात्रे असतील, तानाजीदादा पाटील, महेश माली, संतोष म्हात्रे, रमेशदादा पाटील हे सर्व बंदऱ्यामारुती काल्हेरचे सिनियर सदस्य आहेत. क्या बात आहे. इथे बघूया सचिन इताडकर यांनी हा चेंडू पकडलाय. धावा आल्यात या चेंडूवर 2. सचिन इताडकर बाहुबली यष्टीरक्षक आहेत बंदऱ्यामारुती काल्हे टीम. याआधी आपण पाहिले तर अरविंद मडवीनं या संघातून यष्टीरक्षणाची भूमिका खूप पाहिलेली आहे. आता राजन डी आहेत आणि त्यांच्या दोन्ही साईडला 2 संघाचे मुख्य यष्टीरक्षक. क्या बात आहे. शॉर्ट फाईन लेगला सचिन इतरकर आणि शॉर्ट थर्डमॅनला अरविंद मडवी. गेम ऑन. चांगला चेंडू, अतिशय अगदी वेगाने चेंडू टाकला होता. अरे जोशींच्या तुम्ही जर गोलंदाजीची ॲक्शन पाहिली तर त्यांच्या गोलंदाजीच्या चेंडूचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. रनअप खूप छोटा आहे. स्लोवर धावत आहेत आणि आपण पाहिलं तर एकाच ॲक्शनमध्ये स्लोवर आणि फास्ट चेंडू टाकण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. क्या बात आहे. क्लिंग बॉल. एस्टनचा वेध घेतला आहे. फलंदाज किशोर पाटील आउट. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या कालवा टीमच्या नावे आहे. आतापर्यंत 68 धावा त्यांनी माजी सभापती चषकामध्ये ठोकल्या होत्या. बघूया 2 ओव्हरला धावा आहेत फक्त 14. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत 5. काल्हे टीमनं 2 ओव्हरमध्ये वेताल कोपर टीमवर वार तर केला आहे. पलटवार पाहायला मिळेल का? गोलंदाज आलेत मिथुन तरे.
मिथून तरे काले टीममध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हा गोलंदाजी म्हणून या खेळाडूच्या नावाची चर्चा खूप होती. आता बघता बघता वय वर्ष 45 प्लस झालेत आणि सलामीला येऊन चांगली फलंदाजी देखील मिथून तरे करायला लागलेले आहेत. विनायक पाटील टीमचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला नक्की स्ट्राईकला आहेत टीमचे माजी कॅप्टन संदीप पाटील. बारामध्ये 14 आलेत आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू मिथून तरे, क्या बात है. इथे वारंवार रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. सुनील म्हात्रे सरांनी लेगबायचा इशारा केलाय. म्हणजे सँडीनं ठरवलंय प्रमोद, जिकडे वारा तिकडे मारा, मात्र प्रयत्न अजून अपयश आहेत. तेरा चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 धावा लागलेत. इथे हा चेंडू मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडूला उचलत आहेत. बघा काल्हेर गावची एवन जोडी बंदऱ्यामारुती काल्हेर संघाच्या अगदी सावलीप्रमाणे नेहमी उभे राहिलेले आहेत. शॉर्ट थर्डमॅनला मारुती म्हात्रे आहेत आणि लॉंग ऑनला राजन म्हात्रे बघा जागेवरून उभे झालेत आपल्या सहकार्यांचा खेळ पाहण्यासाठी. कॅप्टन विजय पाटील देखील त्यांना पाहत आहेत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. चेंडू शॉट मिड विकेट रिझन मधून सचिन इतरकडनं उचललाय. बघता सचिनच्या आधी शैलेश म्हात्रे तिथे पोहोचले होते. खूप चांगला क्रिकेट शैलेश म्हात्रे यांनी 2000 या संघटनेमधून 23-24 सीझन गाजवलाय. षटकार किंग म्हणून ज्यांनी ओळख स्वतःची या संघातून निर्माण केलेली आहे. मात्र या सीझन मध्ये थोडेसे शांत आहेत. ते सर्रार चेंडू सचिन इतळकर, शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. वारंवार इथे सँडीचे प्रयत्न फक्त पाहायला मिळतात. लेगबॅचच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 19. 2 ओव्हर 4 चेंडू म्हणजे 16 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा लागलेत 19. फक्त 8 चेंडू आता बाकी आहेत वेताल कोपट टीमच्या फलंदाजांकडे. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन रिजन मधून लॉंग स्टॉप सीमापार चौकार. धावसंख्या चौकाराने 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 17 चेंडू म्हणजे तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे. 23 धावा झालेत. इथे हा चेंडू खराब आणि त्याचा समाचार घेतला आहे. चेंडू चाललाय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिजन मधून सीमापार चौकार. बिमरसाठी चेक करायचा आहे.
परिसरातील आहेत केवणीची स्पर्धा कोपर आणि काल्हेर चे दोन संघ. क्या बात है. या वर्षीची काल्हेरची स्पर्धा बाकी आहे, कोपरची स्पर्धा बाकी आहे, मात्र आपण दिवेची स्पर्धा अनुभवतोय. तीन ओव्हर 27 आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज झालेत राज एंटी. आता यष्टीरक्षक बघा अरविंद मडवीना उभं केलाय, सचिन इतरकडला आराम दिलाय. आज नक्कीच प्रत्येक खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे. पहिला चेंडू अगदी स्वेर, पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 28. सचिन इतरकडला सामनावीर पारितोषिक मिळालेले आहे. बघूया राजन डी अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. सँडी समोर आहेत. सँडीनं आतापर्यंत चेंडू खेळलेत 5, 4 आणि धावा बनवलेत 5. इथे हा चेंडू डॉट बॅट कट. क्या बात आहे. नाही तुम्ही जेवढे यष्टीरक्षक चेंज कराल तेवढा संघासाठी नक्कीच थोडासा परिणाम खराब पाहायला मिळेल, कारण की जो आपला मेन यष्टीरक्षक असतो संघाचा तो मेन असतो. तुम्ही जर प्रयोग केले तर अशा चुका पाहायला मिळतील आपल्याला. शैलेश म्हात्रे चांगले खेळाडू चेंडूच्या समोर. दुसरी धाव विनायक पाटील, चांगली कॉलिंग. क्या बात आहे. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. मी तर म्हणजे 1 धाव चोरलेली आहे प्रमोद जवळ जवळ. धावसंख्या 30. 20 चेंडू टाकून झालेत आणि 30 धावा बनलेत, म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूच्या समोर योगेश पाटील. यस, दुसरी धाव पूर्ण केली आहे. इथे तिसरी. अगदी हरेश जोशीनं चांगला बॅकअप दाखवलाय. धावसंख्या 3-3. 33. 2 बाद 33. 21 चेंडू मध्ये 33. विनायक पाटील हे संघाचे सर्वात शांत खेळाडू आहेत. माजी कॅप्टन देखील राहिलेले आहेत या टीमचे. नेहमीच ते बॅटनी उत्तर बोलतात आपल्याला मैदानातून पाहायला मिळत आहेत. इथे हा फटका लॉफ्टेड शॉट मिडॉनच्या वरून ठोकलाय विनायक पाटीलना षटकार. या इनिंगचा पहिला षटकार त्यांनी ठोकलाय 22व्या चेंडूवर. धावसंख्या 39. सँडीनं 7 चेंडू खेळलेत, 10 धावा बनवलेत. विनायक पाटीलने 4 चेंडू खेळलेत, 15 धावा. इथे बघूया चेंडू येतोय विजय पाटील. यांना नक्की चेंडू बीट करून चाललाय सीमा पार. षटकारानंतर चौकार आणि धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 43. 43. धावा बनलेत. विनायक पाटीलनं खूप चांगली फलंदाजी केली आहे. 5 चेंडू मध्ये 19 धावा बनवल्यात आतापर्यंत. इथे हा फटका अजून एक ठोकलाय. धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. थँक्यू डीजे. आज संघामध्ये उमेश पाटील नाही आहेत, रोहित म्हात्रे, अनिल म्हात्रे, राजेश भोईर. मात्र विनायक पाटीलच्या नेतृत्वाखाली जो संघ इथे उतरलाय खूप चांगली कामगिरी. धावा बनलेत 49 आणि बरोबर 50 धावांचं टार्गेट सेट केलाय हा सामना जिंकण्यासाठी बंद्रामूर्ती काल्हे टीम समोर वेताल कोपर टीमनं. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल
आपण आवाज ऐकणार आहोत उमेश पाटील आणि प्रमोद पाटील यांचा. तत्पूर्वी जाऊया DJ यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत. नऊ सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर गावदेवी वेले, चेरोबा खोन, जय बजरंग कारिवली, अष्टविनायक ठाकूरपाडा, VS एंटरप्राइजेस गावदेवी रांजनोली आणि स्टार 11 लोणाड. तर या सर्व संघांनी वेळेवर हजर राहायचं आहे. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. राजन डी आणि विनायक ही सलामीची जोडी. 50 धावा बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये. काल केवाली पनवेल इथे झालेल्या स्पर्धेमध्ये गावदेवी दिवे रेग्युलर संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं आणि कुणाल पाटील हा एक स्टार फलंदाज आहे, त्याला मॅन ऑफ द सिरीज बाईक तिथे मिळालेली आहे. आणि त्या सर्व टीमचे गावदेवी दिवे संघाचे मरवाई दिवे तसेच ग्रामस्थ मंडल दिवे कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.
तर 49 धावा बनवल्या. वेताल कोपर संघाने 50 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. सलामीचं षटक घेऊन रमेश म्हात्रे आलेले आहेत. समोर फलंदाज राजेंडी, नॉन स्ट्राईकला विनायक याला पाहू शकता. यावेळीच थोडा बदल केला आहे सलामीमध्ये, कारण मिथुन तरे याला थोडंसं थांबवलेलं आहे. त्याऐवजी राजन डी इथे आलेले आहेत. राजन डी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विनायक पाटील. पहिला चेंडू रमेश म्हात्रे समोरच्या दिशेने उडवलेला आहे. मिस टाइम चेंडू हवेत. अमोल चेंडू खाली, झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळतोय आणि राजन डी सारख्या फलंदाजाला हा जीवनदान पहिल्या चेंडूवर मिळालेला आहे. नक्कीच महागात पडू शकतो, कारण राजन डी एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. चांगल्या टचमध्ये आहे. कालच्या सामन्यात सुद्धा जो शेवटचा सामना झाला होता, गावदेवी ओवली आणि मरुआई दिवे, प्रवीण जोशी याला पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालं होतं. अगदी सोपा झेल त्यांचा सोडला होता एक्स्ट्रा कव्हरला, आणि नंतर मात्र प्रवीण जोशी यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार देखील आला होता. नक्कीच हाही झेल इथे महागात पडू शकतो. धावसंख्या होती ती 2 ने खातं खोललेलं आहे. रमेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कर, फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सी मारेच्या बाहेर जाणारा हा उत्तुंग षटकार. आणि पुन्हा एकदा गोलंदाज रमेश म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. हाही चेंडू जाईल सी मारेच्या बाहेर. षटकार. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. आई चेंडू जाईल सी मारेच्या बाहेर. चौकार. जर जखमी केला तर तो घातक होणारच आहेत, आणि तशाच प्रकारे हा फलंदाज इथं घातक झाले, कारण पहिल्याच्या चेंडूवर एक सोपा झेल सोडला होता आणि हा फलंदाज इथं घातक झालेला आहे. नक्कीच धावसंख्या 18 झाले. 4 चेंडू टाकून झाले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय सुरुवात केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालं होतं राजन डी याला, आणि त्या जीवनदानाचा मात्र पुरेपूर फायदा त्याने उचललेला आहे. 2 षटकार, 1 चौकार आतापर्यंत जे बॅटमधून आलेला आहे. महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यातून जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. फायनलचं तिकीट त्या संघाला इथे मिळणार आहे. रमेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुलचा फटका सजवलाय. गॅप मधून चेंडू जातोय. किशोर चेंडूचा पाठलाग करतो, पण चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सी मारेच्या बाहेर. येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. मदतीने धावसंख्या झाली ते 22. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 22 धावा. राजन डी काय फलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला विनायक पाटील याला अजून स्ट्राईक घेण्याची संधी दिलेली नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील.
फुलटच चेंडू होता, ड्राईव्ह केला होता, आणखी एक झेल तिथे सुटलेला आहे. नक्कीच एक धाव मिळेल. ते मात्र एक षटक संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 23 बिनबाद 23. खरोखरच उमेश पाटील पहिली जेव्हा इनिंग सुरू होती तेव्हा शेवटच्या षटकामध्ये राजन डीच्या या षटकामध्ये तब्बल 22 धावा केल्या होत्या. त्याच इथं वसूल करताना दिसतो हा फलंदाज राजन डी. ते 23 धावा यांनी केलेल्या आहेत, वसूल केलेल्या आहेत. नक्कीच धावा वसूल नक्कीच केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये जो एक दबाव होता राजन डी याच्यावर, तो दबाव मात्र इथे झटकून दिलेला आहे आणि जीवनदान सुद्धा मिळाले होते पहिल्या चेंडूवर. त्या जीवनदानाचा फायदा त्याने उचललेला आहे. सँडी येतोय क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी. या धावा इथे कुठे थांबवायला पाहिजे, त्यामुळे ही जबाबदारी इथे सँडीने घेतलेली आहे. संदीप पाटील येतोय गोलंदाजीसाठी. एक जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यात येईल. पहिला चेंडू फुलटॉस होता, स्टेअर केलेला आहे ऑन साईडला. अमोल तिकडे आहे, चांगले क्षेत्ररक्षण अमोल याच्या माध्यमातून. नक्कीच 2 धावा तिथे वाचवलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या ती 25. स्लोवर चेंडू टाकला होता संदीप पाटील यांनी. 50 धावा बनवायच्या आहेत. अर्धा पल्ला इथे पार केलेला आहे 7 चेंडूमध्ये. 25 धावा आलेल्या आहेत बंद्रे मारुती काल्हेर संघाच्या. इथे मात्र स्विच हिटचा फटका, तोही संदीपच्या विरोधात. त्यांनी सुद्धा एक स्विच हिटचा फटका इथे खेळला होता. 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 27. 2 चेंडूवर 4 धावा इथे आलेल्या आहेत. इथे मात्र स्लोवर चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वळला होता. शपल क्रॉस जरूर झाले होते राजन डी. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 27. 9चे 9 चेंडू येते राजन डी यांनी खेळलेले. ते विनायक याला मात्र संधी अजून देण्यात आलेली नाहीये, कारण राजन डी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे बंद्रे मारुती काल्हेर संघाची. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथेही पूर्ण होतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 29. एकोणतीस धावा संघाच्या आणि 29 धावा राजन डीच्या. नक्कीच नॉन स्ट्राईकला विनायक पाटील. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. कार्पेटच्या साईडने चेंडू जातोय मिड विकेटला. विनायक पाटील तिकडे आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी होती. एका धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 30. आता मात्र स्ट्राईक इथे विनायक याला मिळते. 11 चेंडू नंतर स्ट्राईक घेण्याची संधी मिळते विनायक याला. धावसंख्या आहे ती 30. 11 चेंडूमध्ये 30 धावा आलेल्या आहेत. अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. समोरच्या दिशेने उडवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथेही पूर्ण होतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 32. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिनबाद जिंदाबाद 32 धावा काढलेल्या आहेत ते बंद्रे मारुती काल्हेर संघाने. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. उमेश पाटील जर पहिल्याच्या चेंडूवर जर झेल घेतलं असतं तर पिच्च काहीतरी वेगळं ठरलं असतं. पण या उलट चांगली इथं कामगिरी करताना दिसते. राजन डी एक चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यालाच जीवनदान दिलं आणि त्याच विरुद्ध चांगली कामगिरी इथं केली आहे. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेल्या आहेत ते म्हणजेच 32 धावा इथं झालेल्या आहेत.
नक्कीच बंदऱ्या मारुती काल्हेर संघासाठी सुवर्ण संधी आहे. आपण जर सामना जिंकला तर कोपरगावचे दानशूर व्यक्तिमत्व दशरथजी घरत याचकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. महेश म्हात्रे यांना तसा त्यांचा मेसेज आलेला आहे. शेखर पाटील येतोय क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी. एक्स्ट्रमच्या बाहेर थोडासा चेंडू होता, फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक राजकुमार रमेश म्हात्रे यांनी तो चेंडू अडवला. नक्कीच एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 33 धावा झालेल्या आहेत. तर स्ट्राईकला येतोय या विनायक. गोलंदाज शेखर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. इथे मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. थर्ड मॅनला क्रांती भंडारी चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 34. धावा इथे झालेल्या आहेत. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाला. शेखर पाटील यावेळेस ड्राईव्हचा फटका सजवलेला आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला संदीप पाटील आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 35. 3 चेंडूवर 3 सिंगल इथे आलेले आहेत. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आणि 15 धावा जिंकण्यासाठी. 9 चेंडू 15 धावा. स्ट्राईकला जातो विनायक. 9 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये तिथे पोहोचणार आहे. ते मात्र मोठा फटका येतो. या चेंडू खाली सँडी. प्रयत्न जरूर झाला होता. जबरदस्त असा प्रयत्न केला होता सँडी यांनी, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजे 39. धावा झालेल्या आहेत. अजूनही 11 बनवायचे आहेत. शेखर पुन्हा एकदा तयार. यावेळेस पूलचा फटका सजवलाय. मिस टाइम आहे. चेंडू हवेत. सेफ लाईन झालेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 42. तर 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. सात चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राईकला राजन डी आलेले आहेत. गोलंदाज शेखर. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील. ते मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि खुलच्या शिमशिमच्या स्टाईलमध्ये व्हाईट बॉल. पंच सुनील म्हात्रे सरांचा. धावसंख्या होती 43. तर 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्या आहेत. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी बंदऱ्या मारुती काल्हेर संघाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम असा चेंडू. डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये 43 आलेले आहेत. बिनबाद 43. तर उर्वरित 6 चेंडू. एका ओव्हरमध्ये 7 धावा बनवायचे. 6 चेंडू 7 धावा.
6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा आणि त्या रोखण्यासाठी सर्वात अनुभवी गोलंदाज मनोहर मडवी यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. मनोहर मडवी येतोय. 6 मध्ये 7 रोखायचे आहेत आणि त्या अनुभवाला प्राधान्य दिलेले आहे कॅप्टन विनायक पाटील यांनी. 6 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज विनायक, नॉन स्ट्राईकला राजन डी. ही सलामीची जोडी आहे आणि एकही फलंदाज बाद झालेला नाही. 50 बनवायच्या होत्या. 43 3 ओव्हरमध्ये आलेले आहेत. आता 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. समीकरण थोडंसं ते सोपं झालेलं आहे. पहिला चेंडू मनोहर मडवी याचा समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण केल्या आहेत. लॉंगॉन मधून लॉंग ऑफ मध्ये गेले होते संदीप पाटील. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 45. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाच चेंडू 5 धावा. स्ट्राईकला फलंदाज विनायक. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. वाईट बॉल. धावसंख्या होती ती 46. 5 चेंडू आणि 4 धावा सामना जिंकण्यासाठी. काल शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. अवी पाटील यांनी व्हाईटचा बॉल टाकला. चौकार आला. 6 चेंडू राखून ओवली संघाने हा सामना जिंकला. यावेळेस मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर आणि मॅच इथे फिनिश झालेली आहे. अभिनंदन बंद्र्या मारुती काल्लेर फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल. हार्ड लक वेताल कोपर. डी आपण यायचं आहे. राजन डी आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच राजन डी.
राजू पाटील यांना विनंती असेल आपण ट्रॉफी द्यायची आहे राजन डियाना, जे आम्हाला ॲडव्होकेट प्रदीप सुरेश भोईर याचकडून आलेले आहे. त्यानंतर श्री रोशन शंकर गोंडले याचकडून आलेले गिफ्ट हॅम्पल सुधाकर पाटील आपण द्यायचं आहे. तसेच समीर सुरेश तरे याचकडून आलेलं कोल्ड्रिंक्स आपण राजन डियाना द्यायचं आहे. तर अभिनंदन राजन डी, कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम बंद्रे मारुती काल्हेर फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल. उद्या आपण वेळेवर यायचं आहे.